गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी माझ्यावर जे बेछूट तथाहीन आरोप केले आहे ते त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे। मी राजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करावे असे आवाहन सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे। माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्याकडून, एकतर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे। मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे। तुमच्यावर आरोप लावले काय मी तेच सांगलो ना, जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवावं, मी समाजकारण बंद करतो, सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करावं। समाजाचं नेतृत्व करता, समाजाचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाकिटमार, चोर आणि पक्षचोर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। आपण पक्षाचं नेतृत्व करता का कुठल्या, असं असेल तर तुमची भूमिका क्लिअर करा। एक लक्षात घ्या, पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला, ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का? त्याच्यावर मी उत्तर दिलं, लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिटचोर माहिती होता, पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे। ह्यात मी कुठल्या पक्षाची भिक्षाचे विषय नाही, काही एक पक्ष फुटलेला नाही आहे, तिन्ही पक्ष फुटलेत। काँग्रेस फुटला नाही, राष्ट्रवादी फुटला नाही, का शिवसेना फुटला नाही, त्यामुळे कोणा जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मानू शकतो ना। मग एवढा काय विषय रागायचा, आम्हाला अधिकार नाही का बोलायचा? नाही, कुठल्या कुणाचं नावच घेतलं नाही मी, जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत, ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलाय। कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करायला समाजाला माहिती आहे आणि त्याचे योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल। सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं। 100% ठाम आहे, जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे। काय प्रकार घडलाय, पैसे घेतल्याचा आरोप जो आहे तो लावण्यात आलाय? हे बघा, माऊली पवार मागच्या अनेक वर्षांपासून सकल मराठा समाजासाठी अत्यंत प्रामाणिकपणे, स्वच्छपणे आणि सगळ्यांच्या समन्वयानं त्या ठिकाणी काम करतायत। असं असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोलबापू शिंदे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना माऊली पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरी 20 लाख रुपये घेऊन त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा उमेदवाराचे प्रचाराची जबाबदारी घेतली आहे, अशा प्रकारचं मोहगम, कोणताही पुरावा नसताना आणि चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे। त्यामुळं खरं बघायला गेलं तर अशा प्रकारचे कोणतेही पुरावे, कोणतंही त्या ठिकाणी वस्तुस्थितीदर्शक विश्वासार्ह असा कोणताही घटनाक्रम त्यांनी सांगितलेला नाही, मोहगम त्या ठिकाणी आरोप केलेत। त्याच्यामुळं अमोलबापू शिंदे यांनी हे वक्तव्य त्यांचं तात्काळ माघारी घ्यावं, समाजाची माफी मागावी, माऊली पवार यांची माफी मागावी, लेखी स्वरूपामध्ये माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला त्या ठिकाणी दावा त्या ठिकाणी केला जाणार आहे। अशा प्रकारच्या मुळात पहिल्यांदा त्यांच्या ह्या वक्तव्याचा सकल मराठातर्फे, तमाम मराठा समाजातर्फे निषेध आहे आणि त्यांनी तसं माफी नाही मागितली, त्यांचं वक्तव्य माघारी नाही घेतलं तर त्यांच्यावर मानहानीचा दावा त्या ठिकाणी ठोकला जाणार आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।